मुंडे साहेबांनी केली होती तेव्हा सुद्धा बोटीत बसून या गोळेगावला ते आले होते आणि त्यांनी शब्द दिला होता पुनर्वसनाचं काम कदाचित माझ्या हातून ते पुनर्वसनाचं काम व्हायचं असेल, देवाची कृपा झाली तर तुमचा हा प्रश्न मी नक्की लोणीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मार्गी लावेन। लोणीकर साहेबांनी सांगितलं आता त्यांच्या शाळेमध्ये लोक आहेत 200-250 वास्तव्याला। राहुल लोणीकरांनी मला सांगितलं कलेक्टरांशी मी सारखी वेळोवेळी चर्चा करते, आता इथल्या माय माऊल्यांशी चर्चा करत होते, त्यांच्या डोळ्याला अश्रू आहेत, त्या रडतायत। अक्षरशः 1 महिन्याचं तहानं लेकरू घेऊन एका बाईला स्वतःचा जीव वाचवून इथे बाहेर जावं लागलेलं आहे। ही परिस्थिती नक्की आहे, गंभीर आहे, निसर्गाच्या कोपाने झालेली आहे। पण तुमच्या पाठीमागे मी पालकमंत्री म्हणून, तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून लोणीकर साहेब, राहुल लोणीकर आणि प्रशासन, आमचे कलेक्टर, सीईओ इथे सर्वजण आलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ताकदीने तुमच्या मागे उभे राहणार आहेत। तुमच्या गावाचं पुनर्वसन करण्यासाठी तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याची मी एक स्पेशल बैठक येणाऱ्या मंगळवारी लावते आणि त्याच्यासाठी मी वित्तमंत्र्यांना आवाहन करते की त्यांनी या बैठकीमध्ये स्वतः आम्हाला वेळ द्यावा, 10 मिनिटं 15 मिनिटं, आणि त्याच्यामध्ये आपण हा विषय मार्गी लावण्याचे त्या दिवशी निर्णय घेण्याचे पावलं उचलू, हा शब्द मी तुम्हाला देते। आणि आता जे झाले ते वाईट झाले, मला माहितीये। माणसं तरी काय निघते, पण बाईचा जीव अडकतो। जुन्या लग्नात आलेल्या रुखवतातल्या घागरीमध्ये, आपल्या देवघरामध्ये, आपल्या बोळके असतात, घर असते, गरीबाचं असलं तरी कसे असलं तर तिचं घर असतं, ती त्या घरची लक्ष्मी असते, तिचा जीव अडकतो, मला कळलं। पण आता जीवापेक्षा काय मोठे, त्यामुळे तुमचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे। खूप वाईट झालंय, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि तुमच्या दुःखात नुसती सहभागी नाही तर हे दुःख दूर करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवाल। मुंडे साहेब आले होते तर लोणीकर साहेब सांगत होते रस्ते नव्हते, खड्डे होते, बैलगाडीतून आले, ट्रॅक्टर मधून आले, पण आज मी लोणीपर्यंत येईपर्यंत संभाजीनगरवरून ते पूर्ण मी आज घनसांगवी वगैरे अंबड असं आले, एकही रस्ता असा नव्हता की जिथे पोटचं पाणी हल्लं। हा विकास आहे ना तुमच्यासाठी आहे आणि तसंच तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आहोत। प्लीज तुम्ही आपला धीर सोडू नका, माय माऊल्यांनो धीर सोडू नका। तुम्हाला अन्नधान्याची व्यवस्था झाली नाही ही तक्रार आहे तुमची, तुमचं म्हणणं की ताई तुम्ही येणार आहेत म्हणून झाली। आता मी रोज व्हिडिओ कॉल करणार आहे इथे सरपंचांना आणि राहुल भैयांना, लोणीकर साहेबांना त्रास देत नाही, ते आमचेही सिनियर आहेत, पण मी रोज व्हिडिओ कॉल करणार आहे, ते माहिती घेतील अधिकाऱ्यांकडनं की इथे व्यवस्था झाली का नाही। आता तुम्ही शिजवणार कसे अन्न तुम्हाला पैसे देऊन, त्यामुळे जेवणाची पण व्यवस्था हे पाणी ओसरेपर्यंत करण्याच्या संदर्भामध्ये मी आदेश प्रशासनाला देत आहे। त्यांनी त्यांचं शिजवलेलं अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याची व्यवस्था करावी। काही कमी जास्त पडलं तर आम्ही आहेत, लोणीकर साहेब आहेत, मी स्वतः आहे, मी आमच्या एनजीओच्या माध्यमातून आहे। आपल्या बाहेरच्या जिल्ह्यात जिथे पाऊस नाही झालाय, दुसऱ्या विभागातले लोक म्हणालेत आम्ही मदत करू, तर ही परिस्थिती आहे। आणि ही परिस्थितीच असते की माणूस माणसाचा हात धरतो। जेव्हा पुराचं पाणी येतं ना, तो बघत नाही की हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, एकमेकाला वाचवतात। कधी कधी देव ही परिस्थिती आणतो की आपल्या डोक्यामध्ये घातलेली राख